नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा विषय मी घेऊन आलोय आणि तो म्हणजे असा आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यापूर्वी कधीही झाली नाही एवढी राजकीय पक्षांची आणि नेत्यांची फोडाफोडी ही भारतीय जनता पार्टीनं देशामध्ये आणि राज्यामध्ये केलेली आहे. मी डायरेक्ट आरोप करतोय भारतीय जनता पार्टीवर. यापूर्वी कदाचित काँग्रेसनं काही नेते फोडले असतील, कदाचित भारतीय जनता पार्टीनं सुद्धा घेतले असतील किंवा शिवसेना सुद्धा घेतले असतील, परंतु ती पद्धत वेगळी होती. किंवा एखादा नेता आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस त्याच्या पदाचा तो राजीनामा देत होता आणि स्वखुशीनं पत्रकार परिषद घेऊन त्या पक्षामध्ये तो त्या ठिकाणी प्रवेश करत होता. किंवा त्याला जे पद पाहिजे होतं, उमेदवारी पाहिजे असते, त्यासाठी ती मला त्या पक्षातून मिळाली नाही म्हणून मी या पक्षात जात आहे किंवा मला ती विचारसरणी आवडली नाही म्हणून मी जात आहे असं सांगून तो नेता तो पक्ष प्रवेश करत होता. परंतु आता आपण पाहतोय की ईडी असेल, सीबीआय असेल, यासारख्या संस्थांकडून दबाव आणून राजकीय पक्ष उभे फोडले जात आहेत. अनेक नेत्यांना त्या ठिकाणी दबाव आणला जातोय आणि आपल्या पक्षासोबत येण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत आणि सगळं भारतीय जनता पार्टी सत्तेच्या माध्यमातून करतंय हे संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. आपण पाहिलं असेल की ज्या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला असेल किंवा त्यांचे जे मित्र पक्ष असतील, मग तो अजित पवार गट असेल किंवा एकनाथराव शिंदे गट असेल, या पक्षामध्ये प्रवेश करताना हे नेते अक्षरशः त्या ठिकाणी ओक्साबोक्सी रडलेले. रवींद्र वायकर यांचा ज्यावेळेस प्रवेश होत होता ते अत्यंत भावनिक झाले होते, कारण उद्धव ठाकरे यांना त्यांना सोडण्याची इच्छा नव्हती. ते काय एकनाथ शिंदे गटांमध्ये गेलेले हे संपूर्ण महाराष्ट्राला त्या ठिकाणी माहिती आहे. अर्जुनराव खोतकर जे की उद्धव ठाकरे यांचे राईट हँड होते, शिवसेनेचे ते नेते होते जालना जिल्ह्यातले, त्यांनी सुद्धा एकनाथराव शिंदे गटामध्ये प्रवेश केला. त्यावेळेस ते ओक्साबोक्सी रडले, अक्षरशः रडले आणि नंतर त्यांनी प्रवेश केला. त्यावर सुद्धा टीका टिप्पणी ही भारतीय जनता पार्टी आणि एकनाथराव शिंदे गटाने त्यांच्याविषयी केली होती. मित्रांनो, हसन मुश्रीफ जे की राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत, ते अजित पवारांसोबत गेले शरद पवारांना सोडून. त्यावेळेस सुद्धा ते रडले. कारण हे सगळं सांगण्यामागचं कारण काय की यांना इच्छा नसताना सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षासोबत जावं लागतं, कारण त्यांच्यावर कारवाईचा दबाव त्या ठिकाणी टाकला जातो. आणि हे सांगण्याचं कारण असं आहे की आता अजित पवार गट हा राष्ट्रवादी पवार शरदचंद्र पवार यांना सोडून अजित पवार हे आता भाजप सोबत आलेले आणि ते आता अधिकृत राष्ट्रवादी झालेले. राष्ट्रवादीचं चिन्हही त्यांना मिळालेले आहे. परंतु आज ते जरी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असले आणि त्यांच्यासोबत जरी जवळपास राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 आमदार असले, तरी ते आमदार अजितदादा पवार यांच्यासोबत टिकतील असा भरोसा राज्यातल्याही जनतेला नाही. ज्या मतदारसंघातून ते नेते निवडून आले तिथल्याही मतदारांना नाही आणि कदाचित अजितदादा पवार यांना सुद्धा त्या लोकांचा भरवसा नसेल. मित्रांनो, मी आपल्याला हे आवर्जून सांगतोय, कारण लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी उमेदवार जाहीर करते आणि हे करत असताना जरी अजित पवार आणि एकनाथराव शिंदे यांच्या पक्षातून जरी लोकसभेला उमेदवार द्यायचे असले, तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते मग नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील किंवा राज्यातले देवेंद्र फडणवीस असतील, यांना विचारल्याशिवाय किंवा त्यांचं सिग्नल मिळाल्याशिवाय ते उमेदवार त्यांना देता येत नाहीत. ही आजची वस्तुस्थिती आहे. या दोन्ही पक्षामध्ये एकतर भाजप कमी उमेदवार देतोय आणि कमी उमेदवार देत असताना भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराची शिफारस करतो किंवा तो उमेदवार येईल असं त्यांना वाटतं किंवा आपल्या विचाराचे ते नेते आहेत त्यांनाच उमेदवारी द्या असा दबाव सुद्धा एकनाथराव शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या गटावर आहे असं राजकीय विश्लेषक सुद्धा या ठिकाणी बोलतात आणि माझं सुद्धा तसंच मत आहे. मित्रांनो, हे सांगण्यामागचं कारण आहे की आज जरी अजित पवार हे 40 आमदारांना घेऊन भाजप सोबत बसले असले आणि उपमुख्यमंत्री जरी झाले असले, तर हे आमदार त्यांच्यासोबत किती दिवस टिकतील ही खात्री देता येत नाही. आणि अजितदादा पवारांचे म्हणजेच राष्ट्रवादीचे आमदार भाजपामध्ये केव्हा जातील हे अजितदादांना सुद्धा समजणार नाही. अशी स्थिती आज महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. अशा वेळेला अजित पवार गट असेल किंवा एकनाथराव शिंदे गट असेल, यांचे नेते त्यांच्या पक्षाविषयी कुठलंही ध्येय धोरण राबवत असताना भाजपला विचारल्याशिवाय राबवत नाहीत. कुठल्याही मतदारसंघामध्ये निधी द्यायचा असेल किंवा कुठल्या आमदाराचं किंवा त्यांच्या माजी आमदाराचं किंवा त्यांच्या राजकीय पक्षाचं त्या मतदारसंघात जर कुठलं काम करायचं असेल तर ते भाजपचे देवेंद्र फडणवीस यांना विचारावं लागतं, त्यांचं सिग्नल घ्यावं लागतं आणि त्यानंतरच ते काम होतं. मग हे जर सगळं असं असेल तर अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये एक भावना निर्माण झालेली आहे की आपल्याला भविष्यात उमेदवारी मिळेल का नाही हे जर भाजप ठरवणार असेल किंवा आपल्याला एखादा निधी पाहिजे तो जर आपल्याला मिळवायचा असेल तर अजितदादांना जरी सांगितलं तरी देवेंद्र फडणवीस आणि भाजपची त्याला मान्यता मिळेल. त्याच नंतर तो निधी जर आपल्याला मिळणार असेल तर मग अशा वेळी अजितदादांच्या सोबत राहायचंच कशाला, आपण थेट भाजपमध्ये जाऊ आणि देवेंद्र फडणवीस यांनाच आपण नेता मानू. जर असं झालं तर आपल्याला अजितदादा पवार यांच्यासारख्या मध्यस्थीची गरज पडणार नाही. थेट भाजपच्या नेत्यांचं आणि आपले कनेक्ट होतील, संपर्क त्या ठिकाणी संबंध निर्माण होतील आणि जे काम आपल्याला करायचं ते भाजपकडून आपण थेटपणे आपल्या मतदारसंघात करू शकतो. आपल्याला उमेदवारी पाहिजे असेल तर थेटपणे आपण ती भाजपला मागू शकतो.
अशी एक भावना आणि विचारसरणी अजितदादा पवार यांच्या गटाच्या आमदारांमध्ये तयार झालेली आहे। आपण जर पाहिलं असेल की रोहित पवार जे की कर्जतचे आमदार आहेत, शरद पवार गटांचे शरद पवारांचे जे नातू आहेत, त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की आज लोकसभेची उमेदवारी देत असताना अजितदादा पवार यांची काय किंमत भाजपनं ठेवली आहे हे सगळ्यांनी विचार करावा, अजितदादांनी विचार करावा। पण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर अजितदादा यांच्या सोबतचे एक मंत्री आणि जवळपास 11 आमदार हे भारतीय जनता पार्टी सोबत जावं ही दबाव आणि अपेक्षा अजितदादा पवारांकडे ठेवतायत। तसा एक गटही त्यांनी तयार केलेला आहे आणि कदाचित एक मंत्री आणि त्यांच्या सोबतचे 11 आमदार असे 12 जण हे केव्हाही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील, त्यांच्यासोबत जातील असं सुतोवाच रोहित पवार यांनी केलेलं आहे। आणि त्यासोबतच अजितदादा पवार यांच्यासोबतचा दुसरा एक गट आहे जो 22 आमदारांचा आहे, तो मात्र भारतीय जनता पार्टी सोबत जाण्यास इच्छुक नाही किंवा तिकडे प्रवेश करण्यास इच्छुक नाही। तो अजितदादांसोबत राहण्यास सुद्धा आता इच्छुक राहणार नाही, कारण भाजपकडून जी उमेदवारी देताना ज्या पद्धतीने नियोजन केलं जातंय त्यामध्ये आपल्याला धक्का पोहोचेल ही भीती त्यांना आहे आणि म्हणून हे 22 आमदार शरद पवार यांच्या गटामध्ये पुन्हा एकदा प्रवेश करतील असं स्पष्ट संकेत रोहित पवार जे की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ते आमदार आहेत आणि भविष्यात ते शरद पवार गटाचे मोठे नेते या महाराष्ट्र त्यांच्याकडे त्या नजरेनं पाहतोय आणि त्यांनी ही प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली आहे। मित्रांनो, हे जर सगळ्या परिस्थितीत जर अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येते की रोहित पवार जे बोलतायत त्यांच्या बोलण्यामध्ये दम आहे, वस्तुस्थिती आहे। कारण अजित पवार गटामध्ये आता 2 गट तयार झालेले आहेत। एक गट भारतीय जनता पार्टी सोबत जायचं म्हणतोय, दुसरा गट पुन्हा एकदा शरद पवार यांच्या सोबत जाऊ किंवा आपण स्वतंत्र राहू असं तो म्हणतोय। परंतु एक गट 12 आमदारांचा जर तो भाजपमध्ये प्रवेश करणार असेल तर त्यांच्यासोबत आणखी किती आमदार ते घेऊन जाणार आहेत हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल। आणि उर्वरित आमदार जर हे आमदार भाजपमध्ये गेले तर उर्वरित शरद पवार यांच्या पक्षामध्ये वापस जातील अशी स्थिती या ठिकाणी दिसते। आणि म्हणून एक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे की अजितदादांच्या सोबत असलेले राष्ट्रवादीचे आमदार केव्हा भाजपमध्ये जातील हे अजितदादांना सुद्धा आता लक्षात येणार नाहीये। आणि अजित पवार त्यांच्यावर बंडखोरीचा आरोप सुद्धा करू शकत नाहीत, कारण मुळात त्यांचा पक्ष आणि ते नेतृत्वच शरद पवार यांना दगा देऊन गद्दारी करून त्या ठिकाणी निर्माण झालेले आणि त्यामुळे त्यांना आता धोका दिला तर वाईट वाटण्याचं काही कारण नाही। महाराष्ट्र सुद्धा धोका देणाऱ्या नेत्यांना गद्दार म्हणणार नाही, कारण गद्दारासोबत गद्दारी करणं यात कुठली गद्दारी असा जो प्रश्न उपस्थित होईल। आणि त्यामुळं अजितदादा पवार यांच्यासोबतचे आमदार जरी त्यांच्यासोबत गद्दारी करून इतर पक्षात गेले तरी सुद्धा त्यांच्यावर कुठलाही वाईट क्लेम लागणार नाही, ते त्या पक्षात जाऊ शकतात अशी स्थिती आणि चित्र महाराष्ट्रामध्ये बीजेपी तयार करते असं मलाही जाणवतंय आणि राजकीय विश्लेषकांना सुद्धा जाणवतंय। मित्रांनो, हाच प्रश्न मी तुम्हाला उपस्थित करतोय की अजित पवार गटाचे 11 ते 12 आमदार हे भाजपमध्ये जाण्याची जी शंका उपस्थित केली जाते ही घटना खरी घडू शकते का? तुम्हाला काय वाटतं? आणि उर्वरित जे 22 आमदार आहेत ते शरद पवार यांच्याकडे पुन्हा परत जातील का? रोहित पवार जे म्हणतात ते सत्य आहे का? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून आहे आणि ती अत्यंत अभ्यासू असते, म्हणून ती आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते। पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल, तोपर्यंत धन्यवाद।